मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे मोतीचे झाड. श्रीरामांनी एक गाव म्हातारीकडे मुक्काम केला होता. ती म्हातारी खूप गरीब होती. तिची परीक्षा पाहण्यासाठी श्रीरामांनी तिच्याकडे मोती मागितले. त्यावर म्हातारी म्हणाली, प्रभू, आपल्याला मोती कशासाठी पाहिजे आहेत? प्रभू रामचंद्रांनी सांगितले, मला या हंसासाठी मोती पाहिजेत. प्रभू रामचंद्रांनी आपल्याकडे मोती मागितले आहेत, तेव्हा त्या नाही कसे म्हणायचे? म्हणून ती म्हातारी गेली राजाकडे. राजाला म्हणाली, महाराज, आपण मला मोती दिले तर फार उपकार होतील. त्यावर राजा म्हणाला, म्हातारे, तुझे खाण्याचे हाल असताना तुला मोती कशासाठी पाहिजे? म्हातारी म्हणाली, माझ्याकडे एक अतिथी आले आहेत. त्यांना हंसासाठी मोती हवे आहेत. अतिथी विनमुख होऊ नयेत म्हणून मला मोती देण्याची कृपा करावी. राजा म्हणाला, ठीक आहे, पण माझे मोती सवडीने परत करावे लागते. गरीब म्हातारीने तसे मान्य केल्यावर राजाने तिला जुने मोती दिले. म्हातारी ते मोती घेऊन घरी आली. तिने ते मोती श्रीरामांना दिले. श्रीराम दुसऱ्या दिवशी जायला निघाले. म्हातारीने नमस्कार केले. श्रीरामांनी तिला आशीर्वाद दिला. जाताना त्याची म्हातारीच्या दारात एक झाड लावले. काही दिवसांनी त्या झाडाला मोती येऊ लागले. म्हातारीने मोती वेचले आणि ते राजाला परत केले. राजाला आश्चर्य वाटले. त्याने म्हातारीची चौकशी करायची सांगितले. आतून राजाच्या गुप्तहेरांनी सर्व माहिती काढली आणि राजाला सांगितले. मग राजाच्या सेवकांनी म्हातारीच्या दारातून झाड उपटले आणि राजाच्या राजवाड्यात लावले. आश्चर्य म्हणजे आता मोती न येता त्या झाडाला काटे यायला लागले. मग राणीने ते झाड पुन्हा म्हातारीकडे नेऊन लावले. सांगितले. त्या झाडाला पुन्हा मोती येऊ लागले. म्हातारीला आनंद झाला. मग काय, म्हातारी सगळ्यांना मोती वाटू लागली. मित्रांनो, मला सांगा, तुम्हाला याच्यामधून काय शिकायला मिळालं? बोध काय याचं? चांगला हेतू आणि निर्लोभीपणाने केलेल्या कार्याला यश येते. धन्यवाद.